मित्रांनो, आज मी शिकवणार तुम्हाला पंखा बनवायला. पंखा म्हणजे क्राफ्ट पंखा. तर आहे ना, ह्या पेपरची काही जरूरत नसते तुम्हाला. हे बघा, हे असे मोठे पेपर्स असतात ना, असे हे बघा असे मोठे पेपर असतात ना, हे असे बघा. ह्यांची काही जरूरत नसते तुम्हाला. असे मोठे असतात ना जे पेपर, त्यांची काही जरूरत नसते. यांना फेका तिकडे आणि घ्या आपले चांगले क्राफ्ट पेपर. त्यामध्ये ग्रीन, येलो सगळे कलर्स असतात. सगळे कलर घ्या ह्यातले, फक्त एक कलर विसरायचा नाही. कळलं का? हे बघा, तुम्हाला घ्यायचे कोणते कलर घ्या, पण ह्यातला कलर घ्यायचा. ह्यातलेच कलर घ्यायचे. कळलं का? हे बघा, एक आहे ना आपल्याला नको म्हणून मी त्याचं ठेवले. बघा, तुम्ही अशी चुकी करायची नाही. हे बघा, दोन क्राफ्ट पेपर घ्यायचे, असं नाही करायचं. चला आता आपण करूया क्राफ्टिंग चालू. पहिली हे ना असे घेतो ना आपण. ते बघा, बघू शकता तुम्ही. असं बघा, तुमच्याकडे फोल्ड करा. बघा, असे माझ्याकडे फोल्ड करा. फोल्ड केले असे. त्याच्यानंतर परत डबल. हे बघा, इकडे आपण फोल्ड केलेलं ना पहिले असं. त्याच्यानंतर हे आपलं असं झालेलं ना. हे बघा, असं झालेलं ना. मग ते असं करा. मग परत ते असं करा. परत असं करा. मग परत असं करा. तसं हे बघा, असं. मग परत असे इकडे करायचं. घाबरू नका, तुमच्यामध्ये हिंमत घ्या. बघा, असं आहे ना, असं करा. फाटायची भीती नाही घ्यायची. काय फाटणार बिटणार नाही आहे, आपलंच आहे. मी सांगते ना, फाटणार बिटणार काहीच नाही. धीरे धीरे करा. हे बघा, कारण की हे चुकतं. मग आपलं चुकलं की नाही, असं नीट करा. पेपर परत केला, नीट हळूहळू करा. आता नाही फाटलं पाहिजे, असं करा. हो गया. वापस इसे पंखा बनाने का. हो गया. वापस फिर ऐसे पलटने का, फिर वापस इसे पलटने का. नहीं गलत हो गया. देख सकते हो आप. हे बघा, हे आपण असं इकडे फोल्ड केलं माझ्याकडे. मग त्याच्यानंतर परत हे मागे फोल्ड करायचं. हे परत असं इकडे तुमच्याकडे फोल्ड केलं, परत माझ्याकडे फोल्ड करा. मग तसंच पहिली तुमच्याकडे, मग माझ्याकडे, मग तुमच्याकडे, मग माझ्याकडे, असं फोल्ड करायचं. बघा, आता पहिली माझ्याकडे करा. केलं. आता मग तुमच्या साईडला करा. केलं. मग परत माझ्या साईडला करा. मग तुमच्या साईडला करा. माझ्या साईडला करा. मग तुमच्या साईडला करा. माझ्या साईडला करा. झालं, संपलं माझ्या साईडला करून. पण हे ना, हे मोठं वाला सांगितलंय मी तुम्हाला. मोठ्याला मोठं शिकवलं मी. छोटे बघत असेल तर तुम्हाला आता हे बघा, पहिली एकदम बारीकशी शेंड घ्यायची. त्याला असं फोल्ड करून टाकायचं. केलं फोल्ड. मग परत बारीक सिलेंड घ्यायची. तुमच्याकडे मोठे शिकले असेल, नाही ते हे तुमच्या मम्मीला दाखवा. पटा करायचं. बघा, हे क्राफ्टचे व्हिडिओ आहेत ना, तुम्ही ना तुमच्या मम्मीला दाखवत जावं. तुम्हाला नाही जमणार. हे असे क्राफ्ट मोठे असतात खूप. क्राफ्टिंगचे ना अवघड असतं. मोठ्यांना जमतं ते, छोट्यांना नाही जमणार. काय म्हणले मी आता? छोट्यांना नाही जमणार, मोठ्यांना जमतं. कळलं का? मग हे ना असं लास्टला फोल्ड केलं. झालं की नाही आपलं? असं ठेवायचं नाही बिलकुल, आणि टोरायचं बिलकुल पण नसतं.
बघा असं आहे ना, हे असं करायचं. झालं की नाही. आणि इथे मध्ये आहे ना फेविकॉल लावून आहे ना एक मणी चिटवायची. झालं काम. पण आहे ना पहिली आहे ना इकडे तुम्हाला मी सांगते, फेविकॉल बघा खाली पडली. मागच्या व्हिडिओ मध्ये पण तसं झालं, तुम्हाला माहिती असेल. ह्याच ड्रेसवर केलेलं काही की मी तो. चला फेविकॉल घ्या, ओपन करा आणि आपलं चिटकवायला टाका. टाकायच्या पहिले हे काढायला लागतं. हे बघा इथे फेविकॉल चिटकलेला असतो. तुम्ही म्हणा काय फेविकॉल खराब आहे, फेकतात लोक म्हणून आपण फेविकॉल वाया जाते हल्ली. बघा एकदम हळूच बूट घालायचं आणि असं मग. आणि हे ना चुकीचं केले आपण, तसंच राहून द्यायचं. हे बघा आपल्या कुठनं करायचंय, इथनं ना. असं झालंय ना हे. मग काय करायचं, इकडे टाकायचं फेविकॉल खूप सारं, इकडे पण टाकायचं. झालं का नाही. जॉईंट करा. आणि वरती पण थोडंसं टाका मनीसाठी. आणि हे झाकण पटकन बंद करा. हे ना इथनं असं वरनं आहे ना जॉईंट करायसाठी करा. आणि मग त्याच्यानंतर आहे ना इकडे परत डबल फेविकॉल लावा आणि मग करा. झालं का. पंखा तुमचा बनवून झाला असेल असा. तर त्याच्यासाठी एवढंच होतं. आणि हे बघा फेविकॉलला हात लागले ना तर स्वतः नाही करायचं बिलकुल. हे कोणाला द्यायचं तुम्ही, तुमच्या मम्मीला. हे बघा असे चिटक होतात. हे बघा कळलं का, असं चिटक होतात. कळलं ना तुला, कळलं का, कळलं. चला